श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 38 चरपटीनाथांची कथा। या अध्यायाचे नित्यपठन केले असता हिवताप, नवज्वर इत्यादी ताप नाहीसे होईल। अध्याय सुरुवात होत आहे। पार्वतीच्या विवाहाप्रसंगी सर्व देव हिमालयाकडे आले होते। त्यावेळी पार्वतीचे सौंदर्य पाहून सर्व मंडळी ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना उत्पन्न होऊन त्याचे वीर्यपात पावले। ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले। मग कोणाचे लक्षण आहे असे पाहून त्याने ते टाचेने रगडले। मग त्यामुळे त्याचे अनेक भाग झाले आणि ते इतरस्त पडले। आणि त्यापैकी एक भाग बाजूस पडलेल्या वीर्यापासून 60,000 वाल्मिकी ऋषी निर्माण झाले। आणि जो वीर्य भाग सभास्थानी पडला होता तो केरात मिसळला। आणि लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जाहोमाच्या समवेत भस्म समवेत तो केर ही नदीत टाकून दिला। तो केर दर्भाच्या काड्यात अडकून राहिला आणि पुढे पिपलायन नारायणाने त्यात संचार केला। काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी आलेल्या हरिणीने तेथे मूत्र सांडले। ती ऋतुमती असल्याने रेताचा काही भागही दर्भावर पडला। त्या रेताची विधेची इशी मिलन होऊन गर्भ वाढीस लागला। मग ती 9 महिन्याने वेष्टन तोडून एक बालक उत्पन्न झाले। त्या सुमारास सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला। मग हा मुलगा त्याच्या दृष्टीत पडला। त्या बालकाचे काय करावे या विचारात तो असताना पिपालायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवाने आनंदाने पुष्पवृष्टी केली। तेव्हा हे भूताटकी असावी असा विचार करून तो पळू लागला। ते पाहून देवाच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात त्याच्यापाशी गेले आणि सर्व वृत्तांत सांगून त्याच्या मनातील संशय घालून त्याला आकाशात जमलेले देव दाखवले। मग त्या मुलाला त्याच्या हवाली केले। त्याचे नाव चरपटी ठेव हे सांगितले आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले। सत्यश्रवा घरी गेला आणि त्याने ते बालक आपली पत्नी चंद्रा हिच्याकडे दिले। त्याचे सुंदर रूपडे पाहून तिलाही आनंद झाला। तो देवाचा प्रसाद आहे असं समजून ती दोघे चरपटीचे संगोपन करू लागले। मग चरपटी 7 वर्षाचा झाला तेव्हा सत्यश्रवाने त्याची मुंजा केली आणि 12 वर्षाचा होईपर्यंत तो वेदशास्त्रात पारंगत झाला। मग एके दिवशी नारदाला त्याची आठवण झाली आणि ते ब्राह्मण रूपात सत्यश्रवाकडे गेले। तेथे चरपटीला पाहून तो आपला धाकटा बंधू आहे या विचाराने त्यास प्रेमाचे पाझर फुटले। कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसाच चरपटीही ब्रह्मदेवाचा पुत्र। मग चरपटीची प्रगती पाहून संतुष्ट झालेल्या नारदाने बद्रिकाश्रम गाठला। तेथे शिव भेटीसाठी ब्रह्मदेव आणि दत्तात्रेय ही आले आणि नारदाने त्या तिघांना चरपटीचा सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा शंकर आणि दत्तप्रभूंना चरपटीवर अनुग्रह करण्यास सांगितले। तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, वैराग्य आणि अनुतापाशिवाय योगविद्येचा अनुग्रह कोणालाही प्राप्त होत नाही। तेव्हा अनुग्रह बद्दल पुढे विचार करू। तेव्हा नारद म्हणाले, आत्रेय तुमचे म्हणणे योग्यच आहे। चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो। त्यानंतर नारद विद्यार्थी वेशात सत्यश्रवाकडे आले आणि कुलंब असे नाव सांगून विद्याभ्यास करवण्याची विनंती केली। मग सत्यश्रवा चरपटीबरोबर त्याला शिकवू लागला। मग सत्यश्रवा आणि चरपटी यांच्यात विदुष्टी यावी म्हणून नारद योग्य संधीची वाट पाहत होते आणि लवकरच संधी चालून आली। मग एके दिवशी एका ग्रामस्थाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी सत्यश्रवास बोलावले। त्यावेळी तो पूजेमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीला कुलंबला पाठविले आणि चरपटीने
त्या ग्रामस्थांकडील तो संस्कार यथाविधी पार पडला. यजमान त्याला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य आणायला घरात गेला. तेव्हा कुलंब म्हणाला, चरपटी, कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घेतात हे आपणास माहीत नाही. यानेच जर कमीच दक्षिणा दिली तर गुरुजी रागवतील, म्हणून दक्षिणेसाठी त्यांनाच पाठव. हा यजमान दक्षिणा योग्य देईल असे वाटत नाही. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. काहीतरी युक्ती करून दक्षिणा जास्त मागतो, म्हणजे बाबाजी रागावणार नाहीत. यजमानाने जेव्हा थोडीच दक्षिणा हातावर ठेवली तेव्हा चरपटीस क्रोध आला आणि चरपटीचे आणि यजमानाचे चांगलेच भांडण जुपले. ते पाहून कुलंबाने घर गाठले आणि चरपटीने निष्कारण कसे भांडण केले हे तिखट मीठ लावून सत्यस्रवास सांगितले. ते ऐकून रागावलेला सत्यस्रवा तुरेने यजमानाकडे आले आणि चरपटीच्या थोबाडात मारले. त्या आपमाराने चरपटी आधीच चिडला होता. तो त्यापुढे घरी जायचेच नाही असे निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला. मग नारदांनी ब्राह्मण रूपात तेथे जाऊन त्याच्याशी जवळीक साधली आणि सत्यस्रवा यांसारख्या दुष्ट पित्यास संगत करण्यापेक्षा अरण्यवास केव्हाही साध्याला चांगला, तू घरी जाऊच नकोस असे सांगून त्याच्या निश्चयास स्वस्त पाणीच घातले. तेव्हा चरपटीने त्याला कुलंबास बोलावण्याची विनंती केली. तेव्हा नारद गावाकडे गेला आणि थोड्याच वेळात कुलंब रूपात परतले. बद्रिकाश्रमास जाण्याविषयी त्याचे मन ओळविले. मजलदर करीत ते दोघे बद्रिकाश्रमास गेले. ते दोघे शिवालयात प्रवेशताच शंकर व दत्तप्रभू आणि मच्छिंद्रनाथ तेथे प्रगटले. त्यांना वंदन करून कुलंबाने चरपटीला त्या तिघांची व स्वतःची ओळख सांगितली आणि चरपटीने त्यांना नमस्कार करून सनाद करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांची आर्धता पाहून दत्तप्रभूंनी त्यांच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवून त्यास ब्रह्मज्ञ केले. त्याला सर्व विद्या शिकवल्या. त्यास तपश्चर्येस बसवले. नागाश्वत्थावरील सर्व देवतांकडून वर देवविले. त्यानंतर त्यास नाद दीक्षा देऊन तीर्थाटनास पाठविले. पुढील कालखंडानं चरपटीने विपुल शाबरी कवित्व केले आणि शिष्य संप्रदाय वाढविला. याचबरोबर अध्याय 38 समाप्त होत आहे.